नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 6वी इतिहास पाठ 7वा मौर्यकालीन भारत. याच्या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने आधी मगध साम्राज्य होतं, त्यानंतर नंद साम्राज्य आणि कशा पद्धतीने मौर्य साम्राज्याला सुरुवात झाली. चंद्रगुप्त मौर्य यांनी पाटलीपुत्र जिंकून घेतलं, जे की आधी राजधानी होतं नंद राज्याचं किंवा मगधाचं. आणि त्याच्यानंतर ती राजधानी जिंकून घेतल्यानंतर आता हे जे चंद्रगुप्त मौर्य आहेत तर त्यांनी स्वतःचं असं साम्राज्य निर्माण केलेलं आहे आणि त्या साम्राज्याचा विस्तार आता आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. सो ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी आणि पुढे आपण पाहतोय मौर्य साम्राज्य. पाठाला सुरुवात करण्याआधी माहित आहे का तुम्हाला म्हणून एक छोटासा पॅराग्राफ आहे, तो आधी आपण बघूया. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले. नाव काय आहे? सायरस. सो जी नावं महत्वाची असतात त्याला आपण हायलाइट करतो. ॲज युजल आपण या चॅप्टरमध्ये पण सेम करणार आहोत. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोम पर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्त पासून पसरलेले आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य आहे ते तुम्ही पाहू शकता. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाब पर्यंतचा काही भाग जिंकून घेतला. दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यामध्ये भरती केले. तर तुम्हाला बेसिकली पाहायला मिळते की भारताच्या वायव्येकडे म्हणजे साधारणतः पाकिस्तान ज्या सध्याच्या ठिकाणी आहे तिथून ते पंजाब पर्यंत हा भाग त्याने जिंकून घेतला. ठीक आहे, दारियुशने. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ग्रीक इतिहासकाराच्या लेखनातून त्याची माहिती आपल्याला मिळते. सम्राट दारियुशच्या काळामध्ये भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. ठीक आहे, महत्वाचा पॉइंट. त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली. सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकच प्रकारचे चलन जे आहे ते चालू केले. म्हणजे दारिक हे एकच चलन काही पण घ्यायचं असलं तरी पण, आणि त्यामुळे व्यापार सोपा झाला. नेक्स्ट आहे पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळामध्ये बांधले गेले. पर्सिपोलिस हे त्याच्या साम्राज्याची राजधानी होती आणि हे ठिकाण कुठे आहे? इराणमध्ये आहे. ठीक आहे, त्याचं दारिक हे नाणं अशा प्रकारचं होतं. आता आपण चालू करतोय चॅप्टर आपला, जो की आहे सुरुवातीला आहे ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी. सगळ्यांनी सिकंदर हे नाव ऐकलं असेल, जो जिता वो सिकंदर असं म्हटलं जातं. तर बेसिकली सिकंदरला जगत जेता म्हणजे संपूर्ण जग जिंकणारा असं म्हटलं जातं. तर असं का म्हटलंय? लेट अस सी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर यांनी इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावरती स्वारी केली. तुम्ही आतापर्यंत एक अनालिसिस केलं असेल की जी काही आक्रमणे भारतात झालेली आहेत मोस्टली वायव्येकडून झालेली आहेत. कारण दक्षिणेकडचा भाग असेल, पूर्व किनारपट्टी असेल, पश्चिम किनारपट्टी असेल, ही सगळी समुद्राने व्यापलेली आहेत. व्यापलेली इन द सेन्स समुद्र आहे त्याच्या आसपास, आणि त्याच्यामुळे समुद्रातून आक्रमण करणं थोडंसं डिफिकल्ट होतं. आणि जो जमिनीकडचा भाग आहे तो इतर पूर्वेकडचा आहे किंवा तो वायव्येकडचा आहे. तर मोस्टली वायव्येकडच्या भागातूनच सगळी आक्रमणे आहेत ती झालेली आहेत अफगाणिस्तान, पाकिस्तान या प्रदेशाकडून. ठीक आहे, अर्थात पाकिस्तान प्राचीन भारतामध्ये भारतातच होता, अफगाणिस्तान मात्र भारताच्या बाहेरचं होतं. सो आपण असं म्हणूया की अफगाणिस्तानाकडचा जो काही प्रदेश आहे तिथून आक्रमणे भारतात झाली होती. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला आणि या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीमध्ये त्याच्या सैनिकांना बऱ्याचशा हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या आणि त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारले. म्हणजे त्याच्या सैनिक, कारण तो खूप वर्षांपासून युद्ध करतोय, त्याला सगळं जग जिंकायचं आहे अशी त्याची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे अर्थात तो युद्ध करत असता त्याच्याबरोबर त्याचे सैनिक युद्ध करतायत. सैनिक खूप दिवस किंवा खूप वर्ष किंबहुना त्याच्या घरी नाही गेलेले आहेत. सो अर्थात एक मेंटल एक्झर्शन आहे. खूप लढाया करून करून ते थकलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या घरी जायचंय. बट सिकंदर काही थांबत नाहीये आणि त्याच्यामुळे त्याच्या सैनिकांनी काय केलं? त्याच्यावर बंड पुकारलं. बंड म्हणजे काय? आता काय आम्ही युद्ध करणार नाहीये, आता आम्हाला परत जायचं आहे. आणि अर्थात सैनिकच लढत नाहीयेत, त्याच्यामुळे सिकंदरला पण माघार घ्यावी लागली आणि भारतातील जे काही जिंकलेले प्रदेश होते त्याच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली आणि ते जे काही ग्रीक अधिकारी त्याने नेमले होते त्यांना सत्रप असं म्हटलं जायचं. आणि त्यानंतर मग तो परत फिरला. वाटेत बॅबिलॉन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला. आणि आता हे जे बॅबिलॉन आहे ते इराकमध्ये आहे. म्हणजे भारतात आय गेस येणं हे त्याचं एक इट वॉज लास्ट वॉर की तो भारतात आला तेव्हाचा. सिकंदरच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यामधील व्यापार वाढला, कारण त्याने पूर्ण तो भाग काबीज केला होता आणि आता तो भारतात आला होता. सो त्याच्यामुळे अर्थात त्याच्यासोबत त्याचे म्हणजे व्यापारी लोक पण तिकडे येणार भारतामध्ये. सो त्याच्यामुळे एक व्यापार वाढला होता भारत आणि पश्चिमेकडचे देश यांच्यामध्ये किंवा जग यांच्यामध्ये.
सिकंदरच्या बरोबरचे इतिहासकार होते. त्याने त्याच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवरती प्रभाव पडला, कारण ते अर्थात ग्रीकमधून आले होते. सिकंदर वॉज फ्रॉम ग्रीक. सो त्याच्यामुळे तो आला, त्याच्यासोबत जे सैनिक आले, इतर कलाकार वगैरे आले आणि मग त्यांची संस्कृती कशी आहे हे जाणून घेऊन भारतामध्येही त्या प्रकारच्या मूर्ती बनू लागल्या किंवा ते वैशिष्ट्य असलेल्या मूर्ती बनू लागल्या आणि भारतीय मूर्तिकलावरती ग्रीकांचा प्रभाव पडला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कला शैलीवरती प्रभाव पडला आणि त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. सो हे खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे ग्रीक राजांची जी काही नाणी आहेत तर ती वैशिष्ट्यपूर्ण होती. एका बाजूला ते नाणे पाडणारे राजाचे चित्र, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिकंदरच्या काळामधलं नाणं असेल तर एका बाजूला सिकंदरचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र, अशा प्रकारे ते नाणं होतं आणि त्यासोबतच नाण्यावरती राजाचे नाव पण होतं. सिकंदराची ही नाणी अशाच प्रकारची होती, म्हणजे या ठिकाणी सिकंदर पाहायला मिळते आपल्याला आणि एका बाजूला देवतेचं चित्र पाहायला मिळते. सो सिकंदर आले, त्यांचा जो काही देव असेल तर त्याचं चित्र. ठीक आहे. सो त्यानंतरच्या काळामध्ये भारतातील राजांनीही अशाच प्रकारची नाणी पाडायला सुरुवात केली. आता सिकंदर झालं. आता आपण येऊया मौर्य साम्राज्याकडे. सुरुवात केली होती चंद्रगुप्त मौर्य यांनी. तर चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते आणि त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता स्थापित केली. सो आपण या ठिकाणी पाहिलं की 323ला सिकंदरचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर मौर्य साम्राज्याची स्थापना झाली होती. सो त्याच्यामुळे आपल्याला या पाठामध्ये दोन्ही पाहायला मिळते, सिकंदर आणि मौर्य साम्राज्य. त्यानंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतलं, आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सिकंदरने सत्रपाची नेमणूक केली होती, म्हणजेच काय की भारतामधला एवढा एवढा भाग आपण जिंकलाय, त्यातला एवढा भाग तुम्ही पहा, एवढा भाग तुम्ही पहा, असं त्याने सांगितलं असेल. पण जेव्हा सिकंदर गेला त्यानंतर मात्र कोण काय पाहणार याच्यावरती पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं किंवा त्यांच्या आपापसात मतभेद सुरू झाले की नेमका कोणता भाग कोण पाहणार आहे वगैरे. ठीक आहे. आणि मग पुढे असं आहे की सेल्युलस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता. सिकंदरच्या मृत्यूनंतर तो बॅबिलॉनचा राजा झाला, कारण बॅबिलॉनमध्येच तो सिकंदरचा मृत्यू झाला होता. म्हणजे बॅबिलॉन हा सिकंदरच्याच राजवटीखाली असणारा प्रदेश होता. सो बॅबिलॉन मधला तो राजा बनला. कोण? सेल्युलस निकेटर. नेक्स्ट आहे त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केलं आणि चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानमधील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश देखील चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच मौर्य साम्राज्यामध्ये विलीन झाले किंवा सामील झाले. नेक्स्ट आहे विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले आणि त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने सत्ता कशी निर्माण केली किंवा स्थापन केली हे कथानक उलगडले आहे. या कथानकामध्ये आर्य चाणक्य आणि कौटिल्य यांच्या योगदानास देखील विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. सो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं रिकाम्या जागामध्ये वगैरे की विशाखा दत्त यांचं नाटक कोणतं आहे किंवा मुद्रा राक्षस हे नाटक कोणी लिहिलं, असा दोन्ही प्रकारे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये बेसिकली कोणाचं वर्णन आहे तर चंद्रगुप्त मौर्य यांचं वर्णन आहे की त्यांनी कशा पद्धतीने जे आहे तर ते राज्य स्थापन केलं किंवा कशा पद्धतीने ते राज्य जिंकून घेतलं, कोणाकडून? धनानंदाकडून. आणि आपण ऑलरेडी पाहिले की धनानंद हा जो आहे हा थोडासा जुलमी राजा होता आणि प्रजा त्याच्या काळामध्ये तेवढी सुखी नव्हती. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॅगॅस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. इंडिका इज मोर सिमिलर टू इंडिया. गुजरात राज्यातील जुनागड जवळील सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले आहे, असा उल्लेख त्याच्या त्या शिलालेखामध्ये आहे. जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते. आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला. उरलेले आयुष्य तो कर्नाटकामधील श्रवण बेळगोळ येथे राहिला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. चंद्रगुप्त मौर्याने जैन परंपरेचा स्वीकार केला होता. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक सत्तेवरती आला आणि कालावधी आहे इसवी सन पूर्व 273. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. सो राजा होण्याआधी तो राज्यपाल होता आणि तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते आणि मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली.
कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा भागामध्ये आहे किंवा ओडिशा राज्यामध्ये आहे आणि सम्राट अशोकाने त्यावरही विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेकडे सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते. म्हणजे किती मोठं आहे बघा अशोकचं साम्राज्य. अगदी म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण भारत त्याने काबीज केलेला आहे. इतकं मोठ्या प्रदेशामध्ये त्याने स्वतःचं राज्य जे आहे ते स्थापन केलंय. आता या ठिकाणी नकाशामध्ये संपूर्णतः नकाशा जो आहे तर हा मौर्यकालीन भारतावरचाच आहे. त्याच्यामुळे इतर कुठल्याही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी नाही पाहायला मिळणार. या ठिकाणी हे जे आहे स्क्वेअर तर ते रिप्रेझेंट करते की आता त्या प्रदेशाचं नाव काय आहे. फॉर एक्झाम्पल दिल्ली आहे किंवा अजून कुठे पाहायला मिळते स्टार बघा इथे. सॉरी स्टार नाही बॉक्स स्क्वेअर वॉट एव्हर. नेक्स्ट आहे अशोकचे स्तंभ लेख. तर या ठिकाणी आहे तोपरामध्ये आहे किंवा मीरतमध्ये आहे. त्याच्यानंतर अजून कुठे हे सगळे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशोकचे शिलालेख सौराष्ट्रामध्ये बघा गिरणारमध्ये आहे. तर अशा पद्धतीने हा नकाशा तुम्ही वाचू शकता. पुढे आहे कलिंगचे युद्ध. कलिंग कुठे आहे? आता असं ना पण ओडिशामध्ये आहे. सो कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरवले. म्हणजे त्याने पूर्णतः स्वाऱ्या केल्या होत्या, राज्य काबीज केली होती. पण कलिंगमध्ये जे काही रक्तपात झाला होता तो प्रचंड होता आणि त्याला ते सहन नाही झालं की आपण का करतो हे सगळं, इतका रक्तपात कशामुळे. आणि म्हणूनच परत त्याने हे सगळं जे आहे ते सोडून दिलं. म्हणजे युद्ध करणं किंवा युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि अहिंसा किंवा करुणा, दया हे सगळे गुण त्याला त्याच्या दृष्टीने महत्वाचे वाटू लागले. आणि हाच संदेश लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख उभारले, स्तंभलेख उभारले. ठीक आहे. आणि हे लेख जे आहेत तर हे ब्राह्मी लिपीमध्ये होते. या लेखामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवाना पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेकानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवरती विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तित झाले याचा उल्लेख एका लेखामध्ये आहे. म्हणजे तुम्ही जो काही भाग त्याने जिंकून घेतलेला आहे असा पाहताय, कुठे गेला बरं तो भाग, तो सगळा त्याने त्याच्या 8 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जिंकून घेतलेला आहे अशोकाने. नेक्स्ट आहे सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखामध्ये वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादी शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध देखील लिहून ठेवलेले आहेत. सम्राट अशोकाचे एक चित्र तुम्हाला इथे पाहायला मिळते. अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता आणि त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद जी आहे तर ती बोलावली. याच्या आधी ऑलरेडी आपण पाहिलं होतं की अजातशत्रू, मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की अजातशत्रू याने सगळ्यात पहिली जी काही बौद्ध धर्माची परिषद आहे तर ती बोलवली होती. हे बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या पाठामध्ये आपण हे पाहिलं होतं. आणि अजातशत्रू कोणता बिंबिसारचा मुलगा होता आणि बिंबिसार ज्याने मगधाचं साम्राज्य स्थापन केलं होतं. ठीक आहे. मे बी तुम्हाला असं डोळ्यांना त्रास होतोय का मी खूप फास्ट जर स्क्रोल केलं तर? इफ येस तर सॉरी. चलो नेक्स्ट आहे बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि आपली मुलगी संघमित्रा यांना देखील श्रीलंकेस पाठवले. म्हणजे त्याने बौद्ध धर्माचा प्रसार हा भारताबाहेर देखील करायला सुरुवात केली होती. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खूंना पाठवले. भिक्खू म्हणजे काय आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. गौतम बुद्ध यांचे विचार पसरवणारे किंवा त्यांचे अनुयायी यांना आपण भिक्खू असं म्हणतो. त्याने अनेक ठिकाणी स्तूप आणि विहार बांधले. विहारबद्दल आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. अशोकाची लोकोपयोगी कामे. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावरती भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले, सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या एक्सेट्रा. नेक्स्ट आहे मौर्यकालीन राज्यव्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती आणि राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 भाग पाडले गेले होते की व्यवस्थित राज्यकारभार व्हावा यासाठी. पूर्वेकडचा जो भाग आहे ज्या ठिकाणी ओडिशा किंवा कलिंगचा वगैरे प्रदेश आहे तो शाली ज्याला आपण म्हणतोय किंवा त्या काळामध्ये म्हटलं जायचं. पश्चिम विभाग जो आहे उज्जयिनी ज्या ठिकाणी आहे, दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटक मधील आणि उत्तर विभाग तक्षशिला जे की पाकिस्तानमध्ये आहे. राज्यकारभारामध्ये राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करणारे अनेक अधिकारी होते आणि या सर्वांवरती देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालीवरती नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेर खाते सुद्धा होते. मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळामध्ये शेतीच्या उत्पादनाला खूप महत्व होतं. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेल्या
काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावर केला जाणारा व्यवसाय होता. काय काय केलं जायचं त्या काळामध्ये? एकतर कोरीव काम केलं जायचं हस्ततंत्रावरती वगैरे. हस्ततंत्र म्हणजे माहिती आहे ना, हत्तीचे दात. ठीक आहे. कापड विणणं असेल, ते कापड रंगवणं असेल, धातू काम करणं असेल किंवा मातीची भांडी बनवणं असेल, त्याला चकाकी देणं आहे. नौका बांधणी म्हणजे बोट बांधणे. ठीक आहे. बोट बनवणे ऍक्च्युली. धातू कामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाचाही मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जात होता. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत होते. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, गायन यांचे कार्यक्रम होत होते. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. आता या ठिकाणी समजवण्यासारखं असं काही नाहीये, सो मी फक्त रीड करते कारण जनरल गोष्टी आहेत. ठीक आहे. बुद्धिबळाला अष्टपद असं नाव होतं. तुम्ही हे सिम्बॉल कुठे पाहिलाय का? आपल्या करन्सीवरती पाहिलं असेल, आपल्या नोटांवरती पाहिलं असेल आणि इतर बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल. तर ही आपल्या आहे भारताची राजमुद्रा आणि ही मौर्य काळामधून घेतलेली आहे. कशी ती बघा. मौर्यकालीन कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळामध्ये शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. हे पण आपण पाहिलं की सम्राट अशोक त्या काळामध्ये जे काही धर्मप्रसार आहे किंवा जे काही विचारांचं वगैरे प्रसारण करायचं आहे ते शिलालेख किंवा स्तंभलेख यांच्या मार्फतच करत असत. त्याच्यामुळे शिलालेख वगैरे याला त्या काळामध्ये खूप जास्त महत्व होतं. ठीक आहे. भारताची राजमुद्रा जी की आहे सारनाथ मधील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावरती 4 सिंह असणारी एक मुद्रा आहे आणि प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवरती चक्र आहे. हे बघा, या ठिकाणी चक्र आहे, अशोक चक्र. आणि प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली चक्र आहे आणि ते चक्र म्हणजे त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसतं. म्हणजे इकडच्या साईडला पण चक्र आहे, पण ते आपल्याला आहे दिसणार. आपल्याला फक्त फ्रंटचं चक्र पूर्णपणे दिसतं. हे आपण फिरवलं तर हा सिंह पुढे येईल आणि याचं चित्र पाहायला मिळेल. तसे 4 सिंह आहेत आणि चक्राच्या एका बाजूला अश्व तर दुसऱ्या बाजूला वृषभ आहे. वृषभ म्हणजे बैल. ओके. सो या ठिकाणी तुम्हाला इकडे अश्व पाहायला मिळते आणि या ठिकाणी बैल. म्हणजे एकूण 3 प्रकारचे प्राणी आहेत. अश्व आहे, बैल आहे, पुढून पाहताना पाहायला मिळते आणि सिंह आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवरती अशाच प्रकारे हत्ती आणि सिंह हे 2 प्राणी देखील आहेत. म्हणजे मागच्या बाजूला अजून हत्ती पण आहे आणि सिंह पण आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला 4 सिंह पाहायला मिळतात. नेक्स्ट तुम्हाला अश्व पाहायला मिळतोय, तुम्हाला बैल पाहायला मिळतोय आणि हत्ती पण पाहायला मिळते. सो 4 प्रकारचे प्राणी एकूण या राजमुद्रेवरती आहेत. ठीक आहे. हत्ती, सिंह, बैल आणि अश्व. ठीक आहे. लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये वगैरे विचारलं जातं. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभावरती सिंह, हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम अशी शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावर चक्र, जे काही चक्र आहे ते भारताच्या ध्वजावरती आपल्याला पाहायला मिळतं. त्याला आपण अशोक चक्र पण म्हणतो. हे जे चक्र आहे तर ते. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्या स्तंभावरती 4ही बाजू सिंह आहेत. समोरून पाहताना आपल्याला 3च पाहायला मिळतात. हे फ्रंट आणि हे 2 बाजूचे असे 3च सिंह आपल्याला समोरून पाहायला मिळतात. बट ऍक्च्युली किती आहेत? 4 सिंह आहेत. ही भारताची राजमुद्रा आहे आणि त्याच काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यावरील लेणी प्रसिद्ध आहे. ही लेणी बिहारमध्ये आहे आणि भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली आणि मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्य उदयास आली, काही साम्राज्यही उदयास आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतामधील सगळ्यात मोठं साम्राज्य होतं आणि मौर्य काळानंतर राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आता आपण पुढच्या पाठामध्ये समजून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला बराबर येथील लेणी पाहायला मिळते. स्तंभ शीर्ष पण तुम्हाला इथे पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मौर्य साम्राज्य आणि अलेक्झांडर यांच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आय होप की तुम्हाला आजचा पाठ समजला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.